हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा हे आमचं शेत आहे. बघा हे एवढं पडक दिसते का, एवढं ती पडेल आहे ते दुसऱ्यांचा. एवढीच पट्टी बघा खाली कडेपर्यंत आहे. ते लिंबाचं खाली झाड दिसते बघा, खाली घरं तिथपर्यंत आहे. हे घास एवढंच लावलं आहे आणि ह्यात मका लावली होती. आता ते बुरकंड आहे ती त्यातलंही पाला आहे, ते गुरांना आणून टाकायचं आहे. मका केली आहे, मका झाली भरून ठेवली. आता पण पाऊस येईल म्हणून आता ती मकाची कणसं ते आणून टाकायची. ती बघा असं आहे आमचं बघा सकाळचं वातावरण. बघा ही आमची आंब्याची नारळाची झाडं आहे ती बघा. आता हे लिंबुनीचं झाड आहे, हे कढीपत्त्याचं, हे नारळाचं, ते पडेलं नारळ आहे तसलं पाण्याचं नारळ आहे, पाणी प्यायचं. हे बघा केशर आंबा आहे हे सगळं. हे तिकडे पार बघ, हे असं आमचं घर आहे, हे गाव आहे आमचं. बघा कसं दिसते आमचं परिसर बघा. आता हे 7 जूनला मिरग असते ना, मग मका टाकायच्या ह्याच्यात. पाऊस बी येते आणि पाणी आहे तसं, पण उन्हाळ्यात जरा कमी पडते म्हणून केलेलं नाही. बघा हे आमचं आहे छोटंसं खेडेगाव. खेडेगाव म्हणजे गावात नाही आहे राहत, आम्ही शेतात राहतो आहे. बघा हे आमची सगळी शेतातलीच फॅमिली आहे. बघा सगळीकडे घरं कशी आमचं आहे ती बघा. लय सगळे असं ह्या प्रत्येकांच्या घरासमोर अशी झाड आहेत ना, त्याच्यामुळं काय घरं दिसत नाही ते झाडं. कारण उन्हाळ्याच्या झाडांची किंमत लय मोठी आहे ना. बघा गार सावलीला बरं बसायला बरं वाटते. उन्हाळ्यात लय महत्त्व आहे झाडांचं. बघा कसं वाटलं तुम्हाला आमचा परिसर. बघा ही कोंबड्या आहे ती बघा, कासाचं काय ठेवत नाही त्या बघा. चला तर मग बाय.